मित्रांनो, खरीप हंगाम 2024 मध्ये विविध जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं नुकसान झालेलं होतं। तर या नुकसानीपोटी शेतकऱ्यांसाठी जवळपास विविध जिल्ह्यावाईज शेतकऱ्यांसाठी पीक विमा मंजूर करण्यात आलेला निधी मंजूर करण्यात आलेला। तर मित्रांनो, आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यामध्ये कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार जवळपास स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकांतर्गत शेती पिकाचं जे नुकसान झालेलं होतं तर त्याचा पीक विमा जवळपास 99% वितरित झालेला आहे। तर ते कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार ही रियालिटी काय आहे, आपण आज रिअल फॅक्ट काय आहे ते चेक करणार आहोत। त्याचबरोबर खरंच हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर टोटलपणे 99% वितरित झालेला आहे का ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, खरीप हंगाम 2024च्या जे नुकसान झालेलं होतं त्या अंतर्गत कृषी विभागाचं म्हणणं आहे की स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत जवळपास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 85 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता। तर जवळपास या निधीपैकी जवळपास 84 कोटी 55 लाख रुपयांची जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर कालपर्यंत वितरित झालेली आहे किंवा आजपर्यंत म्हणलं तरी चालेल। एवढा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेला असेल। तुम्ही देखील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून असाल किंवा इतर जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या खात्यावर पीक विम्याच्या रक्कम वितरित झालेली असेल तर तुमचं हेक्टरी किती रुपये रक्कम वितरित झालेली आहे, त्याचबरोबर तुम्ही कोणत्या तालुक्यातून आहात ते सुद्धा कमेंट करून सांगायचं आहे। तर रियालिटी चेक करायला गेलं मित्रांनो, जवळपास 84 कोटी 55 लाख रुपयांचा जर खरंच निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेला असता तर अद्यापही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत नसते। कारण मित्रांनो, स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत जे शेतकऱ्यांना जे क्लेम केलेला वैयक्तिक क्लेम केलेला पीक विमा होता शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झाला असं कृषी विभागाचं म्हणणं आहे। परंतु रियालिटी तर खरं तर मित्रांनो, जवळपास 84 कोटी 55 लाख रुपयांचा निधी जर वितरित झालेला असता तर शेतकऱ्यांच्या कमेंट, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कमेंट हा आपल्याला आल्याच नसतं की आम्हाला पीक विमा कधी मिळेल। आपण असं नाही म्हणत की टोटलपणे पीक विमा वाटपच झालं नाही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात, परंतु मित्रांनो याविषयी आपण अगोदर सुद्धा एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतलेली होती। तर 84 कोटी 55 लाख रुपयांचा निधी हा वितरित झालेला नाही। पीक विमा कंपनीने काय घोटाळा केलेला आहे ते पीक विमा कंपनीलाच माहीत आणि राज्य शासनालाच माहीत। खरं तर जवळपास मग बघायचं झालं तर 61 लाख रुपयेचा जे निधी उरलेला आहे तो फक्त आता बाकी आहे असं म्हणणं आहे कृषी विभागाचं किंवा पीक विमा कंपनीचं। तर मित्रांनो, 84 कोटी रुपयांचा पीक विमा हा कंपनीने गिळलेला आहे। त्याच्यापैकी जवळपास मला वाटते 85 कोटी जे निधी आहे त्याच्यापैकी काहीतरी 30% 40% पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेला आहे आणि उर्वरित रक्कम पूर्णच्या पूर्ण पीक विमा कंपनीने खाल्लेली आहे, गिळलेली आहे। काय केलं ते पीक विमा कंपनीलाच माहीत होता। तर मित्रांनो, जर हे कृषी विभाग आपल्याला सांगत आहे, बातम्या देत आहेत आणि आपल्याला न्यूज माध्यमातून म्हणा काही इतर माध्यमातून म्हणा आपल्याला सांगत आहेत की बुवा आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पीक विमा वाटप करून मोकळे झालो आहोत वगैरे, तर मित्रांनो रियालिटी जर ग्राउंड लेवलला म्हणतो आपण तर ग्राउंड लेवलला जाऊन चेक केला असता तर अद्यापही जवळपास 30 ते 40% शेतकरी हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून हे अद्यापही पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत, वंचित आहेत शेतकरी आणि अद्यापही या शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कम वितरित झालेल्या नाहीत। तर ही जर खरंच रक्कम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 99% शेतकऱ्यांना जर हे रक्कम वितरित झालेली असतील तर तुम्ही रियालिटी काय आहे मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून असाल तुम्ही तर रियालिटी काय आहे ते सुद्धा कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा याचा या रियालिटीचा फायदा होणार आहे। खरं तर 30 ते 40% शेतकरी अद्यापही या पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत, परंतु कृषी विभाग काय झोपा काढत आहे की काय? कृषी विभाग ग्राउंड लेवलला येऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर खरंच रक्कम वितरित झालेल्या आहेत का हे अद्यापही चेक करायला तयार नाहीये। पीक विमा कंपनीने किती रुपयाचा निधी हा गिळलेला आहे आणि किती रुपयाचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केलेला आहे हे सुद्धा चेक करायला रियालिटी चेक करायला कृषी विभाग तयार नाहीये। खरं तर मित्रांनो, पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करणं म्हणजे पीक विमा वितरित करणं आहे। शेतकऱ्यांची जस्ट समज काढल्या जात आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर तुटपुंजी रक्कम वितरित करून शेतकऱ्यांना जे दिशाभूल केली जात आहे पीक विम्यासंदर्भात, आम्ही वाटप केला संपला विषय असं म्हणून कृषी विभाग बाजूला होत आहे, राज्य सरकार बाजूला होत आहे। खरं तर जस्ट बाबा पीक विम्याच्या प्रतीक्षेत आम्ही होतो, आम्ही शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही। मग आपण असं शेतकरी म्हणतो आणि कृषी विभाग काय म्हणणार, राज्य शासन काय म्हणणार, आम्ही तर पीक विम्याच्या रक्कम तुमच्या खात्यावर वितरित केल्या, आम्ही कंपन्यांना पहिला हप्ता कंपन्यांकडे सुपूर्द केला, वितरित केला, मग कंपन्यांनी देखील तुमच्या खात्यावर हे रक्कम वितरित केल्याच असतील असं राज्य शासन म्हणणार आणि साईड मारणार, कृषी विभाग म्हणणार आणि साईड मारणार। रियालिटी ग्राउंड लेवलला चेक केली तर अद्यापही बरेच शेतकरी या जिल्ह्यातून पात्र असून सुद्धा त्यांच्या खात्यावर या रक्कम वितरित झालेल्या नाहीत। तर मित्रांनो, तुम्हाला देखील असं वाटत असेल की तुमच्या जिल्ह्यातून किंवा तुम्हाला जर देखील कोणताही जिल्हा असो मग तुम्हाला देखील पीक विम्याच्या रक्कम वितरित झालेल्या नाहीत आणि कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार तुमचा जिल्हा पूर्णपणे वितरित झालेला आहे असं जर न्यूज असेल
तर तुम्ही देखील कमेंट करून सांगायचं आहे आणि तुमच्या जिल्ह्याची रिॲलिटी काय आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायचे आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.